नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे एक आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे भरती 2025चा जे आपलं सर्वात आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी चं, या पदासाठी आपण परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण नवीन अभ्यासक्रमानुसार आपण मराठी भाषेमधून प्रश्नसंच आपण आजपासून सिरीज सुरू केलेली आहे। जेव्हापासून ग्रुप डी ची जी आहे पोस्टिंगची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तेव्हापासून अनेक विद्यार्थी कमेंट्स करत होते, सर आपली सिरीज स्टार्ट करा। तर आजपासून जे आपण आपली जी आहे आरआरबी ग्रुप डी साठी आपण सर्व काय ते संभव प्रश्नांची सिरीज स्टार्ट केली आहे। यामध्ये आता रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहे, जे आपले स्पेशली महाराष्ट्रामधले विद्यार्थी मराठी भाषेमधून प्रिपेअर करत आहेत, म्हणून त्यांना योग्य ते स्टडी मटेरियल नसल्यामुळे ते रेल्वे ग्रुप डी च्या पोस्टमध्ये अपयशी होतात। परंतु आपण जे आहे त्यांना योग्य ते अभ्यासक्रमावर आधारित आणि नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देणार आहोत व त्यासोबतच तुम्हाला रेग्युलरली आता व्हिडिओ लेक्चर देखील पाहायला मिळणारे आहे। त्यामुळे येथून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रेल्वे भरतीची कोणतीही अपडेट जे की मिस होणार नाही आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 1 मधील स्पेशली आरआरबी ग्रुप डी च्या पोस्टसाठीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारतातील पहिला रेल्वे प्रवास कधी सुरू झाला? म्हणजे की भारतामध्ये पहिली रेल्वे जी की कधी सुरू झाली आणि कुठून कुठे झाली, असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1853 साली। तर भारतामध्ये जी की पहिली रेल्वे जी की सुरू झालेली आहे ती आहे 18 एप्रिल 1853 साली जे की सुरू झालेली आहे भारतामधली पहिली रेल्वे। आणि कुठून कुठे धावली तर ती आहे मुंबई ते ठाणे। मुंबई ते ठाणे यामध्ये जे आहे जे की भारतामधील पहिली रेल्वे जी की धावलेली आहे, जे की ऑप्शन नंबर ब या आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 2 आपला असा आहे, भारतातील जे की जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणत्या स्थानकावर आहे? जे की जगातील सर्वात लांबीचं रेल्वे प्लॅटफॉर्म या ठिकाणी म्हटलंय, जे की भारतामध्ये आहे, तर ते कोणतं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, हुबळी रेल्वे स्थानक हे जे आहे जे की जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, जे की आपल्या भारतामध्ये आहे। आणि हे जे आहे जे की हुबळी रेल्वे स्थानक जे की कर्नाटक या स्टेट मध्ये येते। तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, खालीलपैकी कोणती पर्वतीय रेल्वे जे की भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे किंवा जे युनेस्को मध्ये ज्याला स्थान मिळालेलं आहे, जे की कोणती पर्वतीय रेल्वे आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की दोन्ही ए आणि बी, म्हणजेच की दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ब जे की निलगिरी पर्वतीय रेल्वे, या दोघांना जे आहे युनेस्को मध्ये जे की स्थान मिळालेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, भारतीय रेल्वेने सर्वाधिक वापरलेला गेज कोणता आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मीटर गेज। तर भारतीय रेल्वेने सर्वाधिक वापरलेला गेज कोणता आहे? तर मीटर गेज हा आहे, ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि तसेच बरेच विद्यार्थी जे आहे जे की आरआरबी एनटीपीसी आणि आरआरबी ग्रुप डी साठी आपले टेस्ट सिरीज संदर्भात मेसेज करत होते। तर टेस्ट सिरीज जे आहे जे की आज सायंकाळपर्यंत आपल्या जे की टेलिग्राम ग्रुप व त्यासोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे, ज्याची प्राइस फक्त आपण 200 रुपये ठेवलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्या कोणाला घ्यायचं असेल त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपले टेस्ट सिरीज बाय करू शकतात, मिळवू शकतात आणि तुम्ही चांगल्या तयारीला लागू शकता। जे विद्यार्थी आरआरबी एनटीपीसी ची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी देखील ते महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज आहेत। त्यानंतर पाहू आपला जो की पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे। 5वा प्रश्न असा आहे की केंद्रीय सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा डॅश यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो? तर कोणाच्या जे की शिफारशीनुसार निश्चित केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की वित्त आयोग यांच्या शिफारशीनुसार जे की निश्चित केला जातो केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 6, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 24 ऑक्टोबर। 24 ऑक्टोबर रोज जे आहे जे की जागतिक पोलिओ जो की दिन हा साजरा केला जातो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?
तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शुभमन गिल हा जो खेळाडू आहे जो की एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रेल्वेसाठी एखादी अनुचित मदत हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता. आम्ही त्यासाठी तुम्हाला शक्यतो तेवढी हेल्प करू मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला, शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की तेलंगणा हे जे राज्य आहे जे की शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 9 असा आहे, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कावेरी. तर कावेरी नदी जी आहे जे की कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यामध्ये वाहते. त्यानंतर आपला प्रश्न 10वा, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की शिवराज राक्षे हे जे आहे जे की 2023 चे जे की महाराष्ट्र केसरी विजेता बनलेले आहेत आणि ते 65व्या महाराष्ट्र केसरीचे विजेते आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील जो की प्रश्न 11वा असा आहे, ई लर्निंग म्हणजे काय? तर ई लर्निंगचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन करणे, ज्यालाच की ई लर्निंग असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 4थे स्थान आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 13वा असा आहे, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नोवाक जोकोविच या जे आहे जे की खेळाडूने जिंकलेली आहेत. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14वा असा आहे, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकलेलं आहे? जे की फुटबॉलचे विश्वचषक. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ब्राझील या देशाने जे की जिंकलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 16वा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजेच की दिल्ली हा जो आहे जो की सर्वात जास्त जे की लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या भागामधले प्रश्न आवडले असतील तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्या. आरआरबी आणि एसएससीच्या परिपूर्ण प्रिपरेशनसाठी आपण सर्व काही प्रश्नसंच मराठी भाषेमधून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. त्यासोबतच स्टडी मटेरियल देखील परफेक्ट आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत लवकरच. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे, ज्यांना भरपूर तयारी करायची आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून ते सर्व काही टेस्ट मिळवू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करा.